एक मराठा, एक मराठा, एक मराठा, भारत माता की, भारत माता की जय शिवाजी, जय शिवाजी। तर मी तुमच्याशी अर्धा घंटा चर्चा करायला तयार। मराठा आरक्षणाचं बाबतीत आजपर्यंत काय झालं आणि पुढे काय होणार आहे त्याच्यावर तुम्ही चर्चा करायला तयार। आणि जर नाही काढला 30 जून पर्यंत तुम्ही सांगताल त्याप्रमाणे मी आंदोलनात सहभागी। छोटेवाल्यांना तुम्ही विचारा, अर्धा तास बसलो। जयसिंग भैया सगळीकडे होते। माझा मुलगा प्रत्येक वेळी आंदोलनात होता। तुम्हाला विरोध नाही, आम्ही काय आमचे माणसं किंवा आमचे प्रतिनिधी तुम्ही, आमच्या हक्काची माणसं तुम्ही, नंतर काय जे विचारायचे ते प्रश्न विचारा, काही अडचण नाही मला। तुम्ही माझेच आहेत आणि मी तुमचाच आहे, त्याच्यामुळं माझं म्हणणं ऐकून घ्या पहिल्यांदा। ऐका आता सांगता, आता शांत आहे। मग बोला। इथं मराठा आरक्षणाचा आपण जर इतिहास पाहिला तर 1990 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी मराठा आरक्षणाची मागणी या महाराष्ट्रात केली 1990ला। आज कुठे आपण 1924 मध्ये। या 34 वर्षात अनेक वेळेला मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून वेळोवेळी मराठा समाजाने आंदोलनं केलेली, रस्ता रोको केले, मोर्चे काढले, उपोषणं केली, मूक मोर्चे झाले, या सगळं। आणि आता आदरणीय जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली 8 महिन्यापासून फार मोठा संघर्ष समाजाने उभा केलाय। त्यांच्या नेतृत्वाखाली समाज एकवटलेला आहे। त्यांचं अमरण उपोषण अंतरवली सराटीला चालू असताना दुर्दैवाने लाठीचार्ज झाला। आता त्याची चौकशी चालू आहे, ते काय सत्य बाहेर येईल, कशामुळे झाला, कुणी केला, काही अनेक अफवा आहेत त्याच्या बाबतीत, कुणी घडवून आणला लाठीचार्ज, ते व्हायचे तेव्हा होईल। परंतु त्यामुळं आणखीन मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आणि संपूर्ण मराठा समाज एकवटला। सरकारनं पण वेळोवेळी अनेक मंत्र्यांना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवलं, अनेक अधिकाऱ्यांना पाठवलं, मध्यस्थांना पाठवलं आणि शेवटी स्वतः मुख्यमंत्री अंतरवली सराटीमध्ये जाऊन त्यांनी स्वतः जरांगे पाटलांशी चर्चा केली। आता जरांगे पाटलांनी जे प्रमुख मागणी मागितलेली होती ती आतापर्यंत कुणीही मागितलेली नव्हती, की आमचं रेकॉर्ड तपासा, नोंदी शोधा आणि नोंदी शोधल्यानंतर ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। सरकारने ही मागणी मान्य केली, त्याच्यासाठी फार मोठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आणि महाराष्ट्रामध्ये 60 लाख नोंदी सापडलेल्या आहेत। 60 लाख त्यांना प्रमाणपत्र देण्याचं काम चालू आहे, आज प्रत्येक ठिकाणी चालू आहे। आपल्या पण माजलगावमध्ये अंदाजे 10,000 सर्टिफिकेटचं वाटप झालंय आणि आणखीन जसजसे अर्ज येतील तसे 10 ते 15,000 लोकांना हे कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे। 60 लाख सर्टिफिकेट, याचा अर्थ ढोबळमानाने असं जरी केला, एका नोंदी मागे जर 5 जणांना सर्टिफिकेट मिळालं तर 3 कोटी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालेलं आहे। सरकारने ते दिलेलं आहे, त्याची प्रक्रिया चालू आहे। नंतर ज्यांच्या नोंदी सापडणार नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं मागासवर्ग आयोग नेमला, मराठा समाजाचं 100% सर्वेक्षण केलं। ते जो काही गोळा झालेली माहिती आहे त्याच्या आधारे आयोगाने मराठा समाज सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे म्हणून सरकारला शिफारस केली आणि सरकारने त्याप्रमाणे 10% आरक्षण, नोंदी जरी सापडलेल्या नसतील त्या मराठा समाजासाठी 10% आरक्षण राज्य शासनाने दिलेलं आहे। आता याच्याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे की हे आरक्षण कोर्टात टिकेल किंवा नाही, आणि ही शंका पण रास्ते, कारण 2 वेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं गेलं, ते कोर्टामध्ये टिकलं नाही। देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आरक्षण दिलं 16%, कोर्टाने ते 13% केलं, हायकोर्टाने 13% केलं आणि मान्य केलं आरक्षण। परंतु त्याच वेळेला ते प्रकरण सुप्रीम कोर्टात असताना महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला, फडणवीस साहेब मुख्यमंत्री होऊन विरोधी पक्षनेते झाले, उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले। आता
हे आरक्षणाची केस चालू असताना त्या काळी कोविडचाही प्रश्न होता. त्यामुळं सरकारने म्हणावं तशी त्यांनी बाजू आपली मांडली नाही सुप्रीम कोर्टात आणि म्हणून ते आरक्षण गेलं. त्यांनी जे नेमलेला मागासवर्ग आयोग होता त्याचं पण पूर्णपणे बाजू कोर्टापुढे गेली नाही आणि म्हणून आता आरक्षण देताना शिंदे सरकारने निवृत्त न्यायमूर्तीची कमिटी नेमली. 2 वेळेला कोर्टाने का आरक्षण नाकारलं ह्याची कारणमीमांसा त्या समितीनं केली आणि आता जो कायदा केलेला आहे, ज्या त्रुटी हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाखवल्या गेल्या त्या त्रुटीची पूर्तता करून आता हे आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला माझ्यासारख्याला खात्री आहे की हे आरक्षण 100% कोर्टात टिकणार आहे. हायकोर्टात टिकलं तर लोक सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. परत सुप्रीम कोर्टातही सरकारने कबूल केलेलं आहे की आम्ही हे आरक्षण टिकवू कुठल्याही परिस्थितीत. आता प्रश्न फक्त एवढाच राहिलेला आहे की जी मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे की सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, तर त्याच्या बाबतीत प्राथमिक अधिसूचना सरकारने काढलेली आहे. आपण वाशीला बघितलं की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हातात ते अधिसूचना पण दिली की ही आम्ही अधिसूचना काढली. आता ह्या अधिसूचनेवरती 6 लाख हरकती आलेल्या आहेत आणि ते हरकतीचं निपटारा झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जी माहिती आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितली त्याच्याप्रमाणे जास्तीत जास्त जून महिन्याच्या अखेरीपर्यंत या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होईल, जेणेकरून 100% मराठा समाजाच्या मागण्या मान्य होतील. ही माझी भूमिका आहे आणि मी स्वतः एवढं म्हणजे सांगतो की हे जर अधिसूचना जूनपर्यंत नाही झाली तर आम्ही योग्य तो जाब सरकारला काय करायचे ते करू आम्ही मराठा समाजाच्या वतीने. झालं दादा तुमचा आता आमचा प्रश्न आमचा आहे की ज्या मुख्यमंत्र्यानं शिवाजी महाराजांची शपथ घेतली सगळ्या सोयऱ्याचा आदेश काढू म्हणून जे राजपत्र काढलं त्या राजपत्रात झालं काय? राजपत्र नाही, ती प्राथमिक अधिसूचना आहे. काढली ना त्याचं काय? गॅझेटमध्ये प्रत्येक ऐका दादा, आमचं समजा, आम्ही तुम्हाला मानतो तर आम्ही तुमच्यासाठी जीवाचं रान करू. तसं नाही. मला म्हणताय ना तसं नाही. आता माझं घर जाळलं, गुन्हे नाही होणार. ज्यांनी जाळलं त्यांनी जाळलं. काय का ना मी 1990 काय आक्षेप केलाय का? मी एकाचंही नाव घेतलेलं नाही, मी तक्रार केलेली नाही. हा, मी माझी पोलिसात तक्रार पण नाही, मी तक्रार केलेली नाही, मी एकाचंही नाव घेतलेलं नाही. तसं तुम्ही काहीतरी समाजासाठी करा म्हणूनच आम्ही तुम्हाला आम्ही देऊ म्हणून. माझ्या परीनं मी समाजासाठी भरपूर केलेलं आहे. असं काय हा, मग आम्ही बी तुम्हाला 4 ऐका, नियुक्त केलं ना. असं आम्ही तुम्हाला हे जे म्हणतोय ना, मी 35 वर्ष राजकारणात समाजकारणात काम करतो. आता काय म्हणजे जे काही समाजाला झुकतं माप कुठं देता येईल ते त्या ठिकाणी मी दिलेलं आहे. माझं असं काही नाही की मी आयुष्य वाया घालवलं किंवा दारू पिऊन पडलेलो कुठेतरी, असं काही नाही. मी ज्या माझ्या संस्थेमध्ये 5,000 प्राध्यापक आणि शिक्षकापैकी 2,500 शिक्षक मराठा समाजाचे. लक्षात घ्या, 2,500. सांगा बरं मग 2,500 शिक्षक कुणी लावलेत आतापर्यंत? कुठल्या नेत्याने लावलेत? मग आम्ही समाजासाठी काम करत नाही? आज 1.5-2 लाख पगार घेणारे शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत. मग आमचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही. आमच्या कारखान्यात काम करतात आहेत ना, जिथं माझ्या बँकेत काम करतात, माझ्या शाळेत काम करतात. मी एकटा माणूस, जरा सगळं आहे. मी एकटा आमदार आहे. मी सर्टिफिकेट देण्यासाठी आठवड्यातून एकदा बैठक घेतो. किती सर्टिफिकेट पेंडिंग आहेत हे द्या, त्याला हे करा. असं नाही, जिथं फायदा देता येतो तिथं द्यायचं काम करणं लोकप्रतिनिधीचं काम. आता तुम्ही आंदोलन करताय मला मान्य आहे, पण तुम्ही काय करा, जरा नोंदी शोधण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या गावात जर नोंदी नाही सापडल्या तर ते प्रयत्न करा, सर्टिफिकेट काढण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. सर्टिफिकेट आणि काही जर काढण्यासाठी ते प्रयत्न करा. मिळायला गेले असते तर आपल्याला साहजिक होतं ना. मग ते रेकॉर्ड शोधावं लागेल ना. लय वेळेस ते सांगा साहेब नाही, शोधावं लागेल ना ते रेकॉर्ड. आता आपल्या तालुक्यात 4दा बदल झाला. कुठं कुठं रेकॉर्ड गेले फिरले, त्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्याला रेकॉर्ड शोधावं लागेल. मला आता असं आहे की तुला समजा तुझी नोंद तुझ्या जुन्या दप्तरात सापडली 2 वर्षानंतर, तरी तू अर्ज करू शकतोस ना. त्याला काय बंदी आहे का? काही बंदी नाही.
तर आता ते हरकतीचं सांगितलं आकडा ना हरकतीचा नाही सांगितलं. ना हरकतीचा आकडाच नसतो, फक्त हरकती मागवतो सरकार. नाही सर, ना हरकती बी दिलेत नाही मी असं कसं हा हरकती मागतच नाही. कायदेशीर प्रक्रिया आहे ती तुला सांगतो. काहीतरी नवीन मुद्दे काढू नका. कुठलीही कायदा करायचं म्हणजे पहिल्यांदा गॅझेटमध्ये प्राथमिक अधिसूचना काढावी लागते. सूचना पण सरकारने हे अधिसूचना काढली आहे आणि निर्णय कोण घेणार आहे? सरकारी अधिकारी घेणार आहे. सरकारचं धोरण असेल त्याच्याप्रमाणे निर्णय होणार आहे ना. सरकारच्या विरोधात कुठला अधिकारी निर्णय देईल? फक्त ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जरा थोडं जून महिन्याच्या अखेरीपर्यंत वाट बघा. मी काय फार नाही म्हणेन. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत नाही झालं जर तर नाही झालं दादा तर तुम्ही काय करणार? मी स्वतः 6 जून पर्यंत जरांगे पाटलांना आता सांगितलं. 6 जूनचं मी सांगत नाही. मी तुला जरांगे पाटलांचा मला काही विरोध करायचा नाही. मी काय म्हणतोय, जून अखेरीपर्यंत झालं नाही तर मी काय माझ्या परीनं आंदोलनात सहभागी होऊन तुमच्या न्यायासाठी भांडत. 28% म्हणलेलं मराठा समाजाची लोकसंख्या कोण? 28% आता ते पेपरला वाचलं मी 28% सर्वेक्षण तुमचं नाही हो. सर्वेक्षण जे आता झालं ना 28%, आरक्षण 10%च कसं काय असतं? आता आपले कुणबी जे झालेत का ते ह्याच्यातून कमी झाले. आम्हाला हे बघ, लोकसंख्येच्या 50% आरक्षण मिळत असतं. हो बरोबर आहे. म्हणजे असं काही नाही की 100% जेवढे पर्सेंटेज सापडलं तेवढं आरक्षण मिळतं. नाही तेवढं 28 14 मिळायला पाहिजे असं नाही नाही आपले कुणबी आपले मराठ्यामध्ये धरणार नाहीत ना. ते कुणबी ओबीसी मध्ये घेऊन टिकत नाही काय करायचं तुम्ही म्हणून टिकत नाही असं म्हणू नको. हे आरक्षण आज अस्तित्वात आहे. एक मिनिट, आज अस्तित्वात आहे. आतापर्यंत काही बेनिफिट मिळायचे काय बोलायचं? बोल ना. बोला भैया. ए भैया काय बोलायचं? बोल ना. काय बोलायचं तुला? आम्ही तुमची 6 जून पर्यंत वाट बघायची. अगर जून नाही, अखेरीस नाही, जून नाही. अखेरीस मी- काय अडचण नाही. जून अखेरीस मी जून अखेरी जर हे आरक्षण झालं नाही तर मी माझ्या परीनं हे सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळण्यासाठी काय करायचं तर मी निर्णय घेईन. आम्ही त्यावेळेस समाजानं तोपर्यंत काय करायचं? आता निर्णय समाजानं काय घ्यावा? प्रत्येक गोष्टीमध्ये थोडी वाट बघावी लागते. हे सकारात्मक आहे सरकार. शिंदे साहेब पहिले मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी आरक्षण मिळावं म्हणून प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. कुणबी नोंदी मागणी केल्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात शोधायचा हे काय काम सोपं नाही. 90 वर्षाचं रेकॉर्ड तपासायचं हेही काम सोपं नाही. आणि आज जे काही 60 लाख नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र द्यायला सरकार बांधील आहे. ते प्रमाणपत्र द्यायची प्रक्रिया चालू आहे. शिंदे साहेबांनी दुसरं सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षण देण्याचं मान्य केलेलं आहे. ते आमचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्याकडून त्यांच्या हाताला धरून सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीतला आदेश काढू. आणि जर नाही काढला 30 जून पर्यंत तुम्ही सांगताल त्याप्रमाणे मी आंदोलनात सहभागी. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. भारत माता की भारत माता की जय शिवाजी, जय शिवाजी.